नमस्कार. हा एक लेख मी लिहिला. ह्याचं नाव आहे सिनेमाचा प्रभाव. सिनेमाचा प्रभाव. काही सिनेमे असे जबरदस्त गाजले की अगदी वर्षानुवर्ष त्या सिनेमांचे पडसाद जनमानसावर उमटले. एक काळ बॉबीने गाजवला. बॉबी सिनेमा. अनेक वेळेस सर्वांनी तो बॉबी सिनेमा पाहिला. त्या सिनेमाचा प्रभाव असा होता, त्याचा की हा सिनेमा बघून अनेक प्रियकर प्रेयसी घरातून पळून गेले व त्यांनी लग्न केले. त्याच्या थोडे आगे मागे एक दुजे केले. हा सिनेमा असाच गाजला. त्यातले प्रेमी युगल वासू आणि सपना त्यांचे नाव. तो सिनेमा पाहून तर कित्येक प्रियकर प्रेयसी यांनी तशीच आत्महत्या केली असे म्हणतात. त्यांच्या प्रेमाचा प्रभाव यांच्यावर पडला होता. प्रेक्षकांच्या भावना प्रक्षुब्ध करणारे असे काही सिनेमे आहेत. पण सगळ्यात जास्त कडी कोणी केली असेल तर ती शोले या सिनेमाने. शोले. अहो, करोडो लोकांनी लाखो थिएटर्समध्ये शेकडो वेळेस हा शोले पाहिला. करोडो लोकांनी लाखो थिएटर्समध्ये शेकडो वेळेस हा शोले सिनेमा पाहिला. त्यातील सगळे डायलॉग प्रेक्षकांना पाठ झाले होते. तो सिनेमा पाहताना पडद्यावर जेव्हा गब्बर सिंग म्हणतो की अरे ओ सांबा, अरे ओ सांबा, ते ऐकून टॉकीजमधलाच एक पोरगा त्याच्या पुढे म्हणायचा, कितने आदमी थे. मी तो गब्बर सिंग राहायला बाजूला, हाच म्हणायचा, कितने आदमी थे. ते अमजद खाने पुढे काही बोलूच नाही. त्याच्या पुढचे वाक्यामधले प्रेक्षकच म्हणत, मग आता सिनेमा कशाला बघायचा. अहो, 10-10, 20-20 वेळेस अनेक लोकांनी हा सिनेमा पाहायला म्हणतात, शोले. आम्ही तर असे ऐकले की कुठल्या तरी एका मोठ्या सिटीमध्ये म्हणे एका टॉकीजला हा शोले लागला होता. तो त्या थिएटर मालकाने तब्बल 2 वर्ष तो पिक्चर चालवला, शोले. तर असे सांगतात की त्या शोले सिनेमामुळे त्या टॉकीज मालकाला एवढा अफाट पैसा मिळाला, इतका प्रचंड पैसा मिळाला की त्याला ती टॉकीज बांधण्यासाठी त्या काळात जेवढा खर्च आला तो सगळा टॉकीजचा खर्च त्याचा फिटला म्हणे या शोलेमुळे. हे खरे असेल बुवा. आमचा तर असा अंदाज आहे की त्या टॉकीज मालकाने त्याच्या घरामध्ये वीरू आणि जय या दोघांचे फोटो लावले असतील आणि तो दररोज ते वीरू आणि जयला नमस्कार करीत असेल. असो, या शोलेबद्दल एक विनोद असा सांगतात, शोलेबद्दलचा विनोद, की एका बाईने म्हणे 100-150 वेळेस शोले सिनेमा बघितला. तिच्यावर त्या शोले सिनेमाचा फारच परिणाम झाला म्हणे. पुढे त्या बाईला मुलगा झाला. तो मुलगा झाल्यावर तो मुलगा जन्मल्याबरोबर मोठ्याने म्हणाला, कितने आदमी थे. पहा, ऐक नाही गंमत. अर्थात हा जोक झाला, ते सोडून द्या. पण सांगायचे काय की काही सिनेमांचा प्रेक्षकांवर खूप खूप प्रभाव पडतो, तो असा.